तर साल होतं 2022. तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला त्याच्या एका मुलाखतीमध्ये असं विचारलं गेलं होतं की तुम्हाला हिंदीमध्ये काम करायला आवडेल का? तर त्याच्यावर त्याने काय उत्तर दिलं असेल? तो म्हणाला की मला हिंदीकडून बऱ्याच ऑफर्स येतात, पण मी हिंदीकडे जात नाही कारण हिंदी इंडस्ट्री मला अफोर्ड करू शकत नाही. मला माझ्या तेलुगू इंडस्ट्रीकडून रिस्पेक्ट मिळतो, मला माझ्या ऑडियन्स कडून रिस्पेक्ट मिळतो, त्यामुळे मला हिंदीत जाऊन माझा टाइम वेस्ट करायचा नाहीये, असं महेश बाबू म्हणाला. आणि अर्थात या विधानावरून बरीच मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती. खूप लोकांनी त्याला ट्रोल केलं होतं. आणि कदाचित तुम्हालाही असं वाटत असेल की खूप अरोगंट असं विधान आहे, असं बोलण्याची काही गरज नव्हती वगैरे वगैरे. पण तुम्ही तेलुगू ऑडियन्सच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करा की त्यांना हे विधान ऐकून महेश बाबूचा किती अभिमान वाटला असेल की माझ्या इंडस्ट्रीतला सगळ्यात मोठा सुपरस्टार भारतातल्या सगळ्यात मोठ्या इंडस्ट्रीला तोंडावर सांगतोय की तुम्ही मला साईन करावं, एवढी तुमची पात्रता नाही. त्याला माहित नसेल का हो की तो हे विधान केल्यानंतर किती ट्रोल होणार आहे किंवा त्याची बाहेर काय इमेज तयार होणार आहे. पण त्याला कसलाच फरक पडला नाही, कारण त्याला त्याच्या ऑडियन्सवर विश्वास आहे, त्याच्या इंडस्ट्रीवर विश्वास आहे. त्याने भलेही बाकीच्यांच्या भावना दुखवल्या असतील, पण त्याने त्याच्या इंडस्ट्रीविषयी असणारी त्याची लॉयल्टी दाखवून दिली आणि त्याच्या ऑडियन्सची मनं जिंकली. बाकीच्या इंडस्ट्रीमधले कलाकार जर स्वतःसाठी असा स्टँड घेऊ शकत असतील, तर मराठीमध्ये हे चित्र आपल्याला का दिसत नाही? मराठीतले अभिनेते हिंदीमध्ये गेल्यावर लहान मोठ्या भूमिका करताना का दिसतात? हिरोचा लहान भाऊ, नोकर, हवालदार, कामवाली बाई अशा भूमिकांना ते डायरेक्ट नाही का म्हणत नाहीत? आणि बघा, जेव्हा मी हे हवालदार, कामवाली बाई असे उल्लेख करतोय, तेव्हा मी त्या कामाला, त्या प्रोफेशनला कमी लेखत नाहीये. मी सिनेमाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगायचा प्रयत्न करतोय की एका 3 तासाच्या सिनेमामध्ये तुलनेने इतका लहान, ज्या रोलमध्ये ना तुम्हाला काही विशेष करण्यासारखे, ना ऑडियन्स तुम्हाला त्या रोलसाठी लक्षात ठेवणारे, असे रोल करून तुम्हाला काय भेटतं किंवा असे रोल करण्यामागे नक्की काय मजबुरी असते? या विषयावर मी आजवर ज्याही लोकांना बोलताना ऐकले ना, ते याच्यावर खूप इमोशनली, अग्रेसिव्हली व्यक्त होतात. ते डायरेक्ट ऍक्टर्सला ब्लेम करतात आणि सगळ्या कलाकारांना एकाच कॅटेगरीमध्ये आणून उभे करतात. पण सगळ्या कलाकारांची परिस्थिती काही एकसारखी नसते. प्रत्येकाची कारणं वेगळी असतात, प्रत्येकाचं मोटिवेशन वेगळं असतं. तर या व्हिडिओमध्ये या मुद्द्याकडे आपण कलाकारांच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. लॉजिकली बघणार आहोत की एखाद्या कलाकाराला का वाटत असावं हिंदीमध्ये जाऊन अशा प्रकारच्या भूमिका करणं. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अखिलेश आणि तुम्ही पाहताय डीप डाइव्ह सिनेमा. तर एक ऍक्टर म्हटल्यावर जी एक टिपिकल इमेज आपल्या डोक्यात तयार होते ना, जी खरं तर मीडियाने बरीच वर्ष आपल्याला सेल केली की भरपूर ग्लॅमर आहे, भरपूर श्रीमंती, आलिशान बंगला, गाड्या वगैरे. तर नक्कीच ही खूप कलाकारांची रियालिटी आहे. ते अशा प्रकारची लाईफस्टाईल जगत असतात, यात काही दुमत नाही. पण इंडस्ट्रीमध्ये रोज काम करणाऱ्यांची आणि काम शोधणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यांची रियालिटी या सगळ्यांपेक्षा खूप डिफरंट आहे. मित्रांनो, फिल्म इंडस्ट्री हे अतिशय अनसर्टिनिटीज असलेलं क्षेत्र आहे. खूप कलाकार असे आहेत जे आयुष्यभर फक्त कामाच्या शोधामध्ये राहतात, खूप स्ट्रगल करतात, मिळेल ते काम करतात, पण त्यांना कधीच तो ब्रेक थ्रू मिळत नाही. आणि एकदा काही तुम्ही कामाला लागला तरी सुद्धा तुम्ही हे क्लेम करू शकत नाही की मी आता सेटल झालो किंवा आता मला कशाची चिंता करण्याची गरज नाही. कधी कधी एक मालिका संपते, पण त्यानंतर पुढे 6 महिने तुमच्याकडे काहीच काम नसतं. कधी कधी तुम्ही एखादं शूट संपवता, पण त्याचा प्रोड्युसर तुम्हाला त्याचे पैसेच देत नाही. दुसरीकडे तुमचं वय सुद्धा निघून जात असतं. त्यामुळे तुम्ही मिळेल ते काम मिळेल त्या मानधनामध्ये करायला तयार होता, बाकी कसलाही विचार न करता. कित्येक वर्ष, कित्येक दशकं जातात तुम्हाला स्वतःला एक नट म्हणून एस्टॅब्लिश करायला, एका अशा पोझिशन पर्यंत पोहोचायला जिथे तुम्ही स्वतःहून एखादं स्क्रिप्ट, एखादी संधी नाकारू शकता. तुम्हाला माहितीये का, फिल्म इंडस्ट्री मधलं सगळ्यात मोठं प्रिव्हिलेज काय आहे? ते आहे एखाद्या चालून आलेल्या संधीला नाही म्हणण्याची ताकद असणं, कारण तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. असे कित्येक कलाकार आहेत ज्यांना कधी ही पॉवर मिळतच नाही. त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नसतो मिळेल ते काम करण्याशिवाय. त्यांच्याकडे जेव्हा एखादी संधी चालून येते, तेव्हा त्यांच्यासाठी हे मॅटर करत नाही की ती हिंदी फिल्म आहे, मराठी फिल्म आहे का कोणती वेब सिरीज आहे. त्यांच्यासाठी फक्त ती एक संधी असते जी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रॅब करायची असते. तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही सैराट मधल्या तानाजीला ओळखत असाल. त्याचंही काही वर्षांपूर्वीचं विधान बघा. तो म्हणाला की रिंकूचा एक सिनेमा आणि मी केलेले 25 ते 30 सिनेमे सेमच आहेत. तिचं एका सिनेमावर घर चालू शकतं, पण माझ्यासारख्या कलाकाराला सतत काही ना काही छोटं मोठं काम करावं लागतं माझं घर चालवायला. यातून तुम्हाला आपल्या मराठी इंडस्ट्री मधल्या साईड ऍक्टर्सची रियालिटी कळली असेल. आपली चूक काय होते माहितीये का, आपण एखाद्या कलाकाराकडे कधी माणूस म्हणून बघतच नाही. त्यालाही त्याचं घर आहे, त्याचे EMIs आहेत, त्याचे हप्ते आहेत, त्याचं कुटुंब आहे, असा विचार आपण कधी करतच नाही. कोणत्याही व्यक्तीला ऍट द एंड ऑफ द डे स्वतःचं पोट भरण्यासाठीच काम करावं लागतं आणि त्यावेळी ते काम किती लहान आहे, किती मोठं आहे याचा विचार करून उपयोग नसतो. आता बघा, मी असं म्हणत नाही की प्रत्येक कलाकाराची हालाकीची परिस्थिती जगतोय आणि मिळेल त्या पैशामध्ये मिळेल ते काम करायला तयार होतोय. पैशापेक्षा सुद्धा एक खूप मोठा फॅक्टर आहे, जो आहे रिलेव्हन्स. एखादा कलाकार एक वेळ पैसा नसणं ही गोष्ट ऍक्सेप्ट करू शकतो,
पण रिलेव्हन्स नसणं ही गोष्ट तो ऍक्सेप्ट करू शकत नाही. तुम्ही जर एखाद्या कारणामुळे गॅप घेतला असेल किंवा खूप महिने तुमच्याकडे कोणतं कामच आलं नसेल तर इंडस्ट्री मूव्ह ऑन करते. तुम्ही मागे राहता आणि मग कदाचित मागेच राहता. याचं सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर सिद्धार्थ जाधव. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की 2013 नंतर त्याच्या आयुष्यात एक फेज आला होता जेव्हा त्याच्याकडे कामच नव्हतं, त्याला सिनेमे मिळत नव्हते. विचार करा, जर सिद्धार्थ जाधव सारख्या एखाद्या मोठ्या अभिनेत्यावर ही वेळ येत असेल तर बाकीच्या कलाकारांची काय परिस्थिती असेल. त्यामुळे बऱ्याचदा आपली इच्छा नसतानाही किंवा प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट नसतानाही कलाकाराला पैशासाठी किंवा रिलेव्हन्स जपण्यासाठी मिळेल ते काम करावं लागतं. मग ती एखादी हिंदी मालिका असो, हिंदी वेब सिरीज असो, रियालिटी शो असो, मराठी मालिका असो, काही असो. मला जोपर्यंत मनासारखं काम मिळत नाही तोपर्यंत मी कामच करणार नाही असं म्हणून कलाकाराला नाही चालत. तुम्ही जर आज लोकांना दिसत असाल तरच उद्या तुम्हाला संधी मिळेल. त्यामुळे फक्त नव्या संधीची वाट बघणं आणि आज जे समोर आहे ते काम करणं हाच एका कलाकारासमोरचा ऑप्शन असतो. हिंदी फिल्म इंडस्ट्री ही अर्थात मराठीपेक्षा खूप मोठी आहे. तिकडे पैसा सुद्धा जास्त आहे आणि ऑडियन्स सुद्धा जास्त आहे. मराठीमध्ये लहान काम करण्यापेक्षा हिंदीमध्ये लहान काम करून जर मला चांगलं पेमेंट आणि मोठा ऑडियन्स मिळणार असेल तर एक कलाकार ते का नाही करणार. अजून एक पॉइंट आहे जो खरं तर ह्याच्याशीच कनेक्टेड आहे. तो म्हणजे तुम्ही जितक्या वेगवेगळ्या लोकांसोबत, वेगवेगळ्या प्रोडक्शन सोबत, वेगवेगळ्या टीम सोबत काम कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं असतं. तुमचा सर्कल जितका मोठा असेल तितकं तुमच्यासाठी चांगलं असतं. एखाद्या नव्या प्रोडक्शन सोबत जर तुम्ही काम करत असाल तर तुमचे नवीन कनेक्शन्स तयार होतात, नवीन रिलेशन्स तयार होतात. भविष्यात काम मिळवण्याची तुमची पॉसिबिलिटी वाढते. समजा एखाद्या हिंदी सिनेमाच्या टीम कडून मला फोन आलाय कास्टिंगसाठी. आता भलेही ती भूमिका खूप मोठी नसेल पण तरीही मी ती स्वीकारली. पण पुढे त्या डायरेक्टरला माझं काम आवडलं, त्या टीमला माझं काम आवडलं, माझ्या कामाचं बाहेर कौतुक झालं तर त्याने काय होईल, माझ्याविषयी एक ट्रस्ट निर्माण होईल. त्या सिनेमाची टीम किंवा ते कास्टिंग डिपार्टमेंट मला भविष्यात कामासाठी विचारू शकते. तुम्ही जर सतत दिसत राहिला तर तुमचं नाव इतर ठिकाणी रिकमेंड केलं जाईल आणि तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा कामं मिळतील. सो असं करून तुम्ही तुमचं एक सर्कल निर्माण करता, तुमचे कनेक्शन्स वाढवता, जेणेकरून तुम्हाला काम मिळवणं सोपं होतं. आता हेच समजा जर मी पहिल्याच कॉलला डायरेक्ट सांगून मोकळा झालो असतो की मी असले काम करणार नाही, मला कॉल करू नका, तर मी माझ्याकडे चालून आलेली संधी तर घालवलीच असती. पण भविष्यात जर मला एखादी अशी संधी मिळू शकली असती तर तो सुद्धा चान्स मी घालून टाकला असता. आता असे मराठी कलाकार देखील आहेत जे हिंदीमध्ये फक्त सिलेक्टिव्ह रोल्सच करतात, त्यांना जे हवंय तेच काम करतात. पण परत ती सगळ्या कलाकारांची रियालिटी नाही. आणखीन एक कारण म्हणजे समजा मला हवे ते रोल्स माझ्या इंडस्ट्रीकडून मिळतच नाही. मला एकाच प्रकारचे रोल्स मिळत आहेत, मी ठराविक प्रकारच्या रोलमध्ये टाइपकास्ट झालोय, तर मला असं वाटू शकतं की माझ्यामध्ये पोटेन्शियल तर खूप आहे पण माझं पोटेन्शियल दाखवण्याचा चान्स मला इथे मिळत नाही. अशा वेळी जर मला हिंदीकडून किंवा दुसऱ्या एखाद्या इंडस्ट्रीकडून ऑफर मिळत असेल एखाद्या चांगल्या रोलसाठी ज्यात मला माझी टिपिकल तयार झालेली इमेज ब्रेक करता येणार आहे, मी ते आजवर केलेलं नाही, असं काहीतरी वेगळं मला करायला मिळणार आहे, तर मी त्या ऑफरचा विचार करू शकतो. असे काही कलाकार असतात ज्यांना स्वतःला सतत चॅलेंज द्यायचं असतं, स्वतःच्या ऍक्टिंग बाउंड्रीजला त्यांना पुश करायचं असतं, वेगवेगळ्या डायरेक्टर सोबत त्यांना काम करायचं असतं. राजकुमार संतोषी किंवा अनुराग कश्यप यांच्या सिनेमांमध्ये तुम्ही बऱ्याचदा मराठी कलाकारांना बघितलं असेल ज्यांनी खूप चांगलं काम केलं होतं. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर मिमी सिनेमामध्ये तुम्ही सई तामणकरला बघितलं असेल, ती कृती सनोनच्या मैत्रिणीच्या भूमिकेमध्ये होती. आता काही जण आर्ग्यू करू शकतात की मराठीमधली एवढी मोठी अभिनेत्री हिंदीमध्ये असं काम का करत असेल, तर मला त्यांना हे विचारायचंय की मराठीमध्ये सई तामणकरला अशा प्रकारची भूमिका कधी मिळाली असती का? या भूमिकेसाठी तिला आयफा बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस आणि फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस असे 2 मोठे अवॉर्ड्स मिळाले होते. सो असतात असे काही कलाकार ज्यांना त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये राहायला नाही आवडत, त्यांना सतत काहीतरी वेगळी कामं करायची असतात. लास्ट कॅटेगरी मधले जे कलाकार आहेत ना ते हिंदीमध्ये कोणतेही काम करताना दिसतात आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला एकच प्रश्न पडतो की अरे हे या सिनेमामध्ये काय करतायत, तर ते कलाकार हिंदीमध्ये काम करतात बाय चॉईस, बस, बाकी त्याचं काही एक्सप्लेनेशन नाही. आता जर कारण शोधायचीच झाली तर प्रत्येकाची ती वेगळी असू शकतात. उदाहरणार्थ गिरिजा ओकने जवान सिनेमामध्ये एक खूप लहान रोल केला होता. त्याचे एक्सप्लेनेशन देताना ती असं म्हटली की मी तो रोल स्वीकारला कारण मला कदाचित 350 कोटीच्या सिनेमामध्ये काम करण्याचा चान्स परत कधी मिळालाच नसता. सो जस्ट फॉर दॅट एक्सपिरियन्स तिने तो रोल एक्सेप्ट केला. महेश मांजरेकर आपल्याला कुली आणि ठग लाईफ अशा तमिळ सिनेमांमध्ये दिसले होते. याचं कारण काय असू शकतं तर कमल हासन आणि रजनीकांत यांच्यासोबत त्यांना काम करण्याची इच्छा असेल, सो त्यामुळेच त्यांनी तो रोल
एक्सेप्ट केला असेल. सो अशा प्रकारच्या भूमिका करणं ही कलाकाराची पर्सनल चॉईस असते आणि प्रत्येकाचं मोटिवेशन देखील वेगळं असतं. ते दुसऱ्या भाषेमध्ये काम करतात हा प्रॉब्लेम नाहीये, पण ते ज्या प्रकारचं काम करतात त्याच्यावरून जर ऑडियन्स त्यांचा राग व्यक्त करत असेल तर मी ऑडियन्सच्या बाजूने आहे. आता लक्ष्मीकांत बेर्डे असतील, अशोक सराफ असतील, खूप मोठी माणसं आहेत, ती माझी लायकी सुद्धा नाहीये त्यांना वाईट बोलण्याची. पण ते जेव्हा त्यांच्या प्राईम मध्ये होते, ते मराठी इंडस्ट्रीचे सर्वात मोठे सुपरस्टार होते, त्यावेळी त्यांनी हिंदीमध्ये जाऊन अशा प्रकारची कामे का केली? मला मान्य आहे की तो त्यांचा पर्सनल चॉईस होता, पण त्यांचा आदर्श घेऊन पुढे अनेक कलाकारांनी त्याच प्रकारच्या भूमिका केल्या. आपण यातून थोडक्यात काय दाखवून दिलं की आपण मराठीमध्ये कितीही पुढे गेलो, कितीही मोठे झालो, तरी शेवटी हिंदीपेक्षा लहानच आहोत. उद्या प्रभासने किंवा अल्लू अर्जुनने रणबीर कपूरच्या सिनेमामध्ये अशाच प्रकारचा रोल केला तर तिकडचा ऑडियन्स त्यांच्यावर किती चिडेल याची कल्पना करा. तर थोडक्यात पॉइंट हाच आहे की जे मोठे कलाकार हिंदीमध्ये बाय चॉईस छोटे मोठे रोल करतात त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आपल्याला ऑडियन्स म्हणून नक्कीच आहे. पण सगळ्याच कलाकारांना तुम्ही एकाच कॅटेगरीमध्ये बसवू नका. प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असू शकते. तर एवढं सुद्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाकी तुमचं या विषयावर काय मत आहे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.